हॅलो फ्रेंड्स, मी प्रतिमा. यूट्यूब अपलोडच्या ह्या विशेष कार्यक्रमात तुमचं खूप स्वागत करते. मित्रांनो, आपण ऐकणार आहोत UPSC अर्थात संघ लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या गेलेल्या स्पर्धा परीक्षेतून भारतीय प्रशासकीय सेवेत अर्थात IAS श्रेणीमध्ये निवड झालेल्या प्रथमेश राजे शिर्के यांची मुलाखत. त्यांच्याशी बातचीत केली आहे श्रीनिवास जरंडीकर यांनी. योग मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रथमेश राजे शिर्के हा युवक आलेला आहे. प्रथमेशनं नुकतंच UPSCमध्ये यश मिळवलेलं आहे. IAS केडर त्याला आता मिळणार आहे, म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवेत तो आता लवकरच दाखल होतो आहे. हा आहे आपल्या चिपळूण तालुक्यातल्या माणकी ह्या अत्यंत छोट्याशा गावातला, आणि कोकणामध्ये ही कामगिरी करणारा तो पहिलाच युवक ठरलेला आहे. प्रथमेश, या तुझ्या घवघवीत यशाबद्दल तुझं आकाशवाणी रत्नागिरीच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू सो मच. प्रथमेश, आत्ताच बोलल्याप्रमाणे एक अत्यंत छोट्या खेड्यातून तू आता दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहेस. हा प्रवास तसा सोपा नाही आहे. ह्याचे अनेक टप्पे असतील. तरीही सुरुवातीला तुझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी आम्हाला जरा जाणून घ्यायला आवडेल. काय सांगता येईल? माझं कुटुंब 13 जणांचं आहे. माझ्या बहिणींच्या कुटुंबाचा विचार केला तर तो आकडा 17वर जातो. आम्ही अजूनही जॉईंट फॅमिली आहोत. एकत्र जेवण करणं किंवा बाहेर फिरायला जाणं वगैरे हे सगळं एक प्रकारची जॉईंट फॅमिली अशा स्वरूपाचं कुटुंब आहे माझं मांडकीतच बालपण गेलं. मी 10वीपर्यंत श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज इंग्लिश मीडियम स्कूल डेरवण इथे शिकलो. माझे वडील माजी सैनिक होते. ते EME कॉर्प्समधून रिटायर झाले. माझी आई गृहिणी आहे. मला 2 मोठ्या बहिणी आहेत. दोन्ही इंजिनियर आहेत. वडिलांचा शिक्षणावर जास्त फोकस होता. एक प्रकारे जर म्हटलं तर त्यांचं आमच्या शिक्षणावर जास्त लक्ष होतं. म्हणजे आम्हाला कधी नवीन कपडे क्वचित मिळाले, पण आमचे पुस्तकं किंवा आम्हाला स्टेशनरी लागेल ती किंवा आमच्या शाळा ह्या सगळ्या गोष्टी टापटीप होत्या. माझी आईसुद्धा एक प्रकारे शिक्षणप्रेमी आहे. तिचं फारसं शिक्षण झालेलं नाही आहे, पण ती शिक्षणप्रेमी आहे. म्हणजे तिला शिक्षणाचं महत्त्व कळतं आणि त्यामुळे नेहमीच शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळत राहिलं. माझी मोठी बहीणसुद्धा खूप हुशार होती. ती 10वीला 89%, 12वीला बायोत 99 मार्क्स आहेत तिला. माझी छोटी ताईसुद्धा हुशार आहेत. तिने इंजिनिअरिंग नंतर आता ब्रायडल वगैरेचे कोर्सेस केलेले आहेत. आणि माझ्या कुटुंबामध्ये बाकी माझे कझिन्स, आम्ही जे म्हणजे भावंडं राहतो, तर माझे मावस भाऊ किंवा मामे भाऊ असे सुद्धा आम्ही एकत्र राहतो. तर त्यांचंसुद्धा प्रोत्साहन फारच होतं की, आणि शिक्षणामध्ये लहानपणापासून थोडं यश मिळत गेलं जिथे तिथे, आणि त्यामुळे सपोर्ट वाढत गेला. निश्चित. आणि 10वीमध्ये असताना उत्तुंग यश आपण म्हणू शकतो, कारण 95% मिळालेले, 94.73 मार्क्स. त्यानंतर डिप्लोमाला आलो मी. तर कुटुंबाची साथ शेवटपर्यंत होती. माझे आजोबा देखील सैन्यात होते. त्यानंतर रिटायर होऊन आजोबा पोलिसात होते, आणि आजोबांच्या आधी आमचे पणजोबासुद्धा सैन्यामध्ये काम करत होते. तर कौटुंबिक पार्श्वभूमी तशी म्हटली तर एक प्रकारे गव्हर्मेंट सर्वंट किंवा देशसेवेकडे कल होताच. माझे वडीलसुद्धा मला नेहमी काहीतरी करायचे देशासाठी, ही भावना वडिलांनी रुजू केली मनात. आईसुद्धा देशप्रेमी आहे तसं बघितलं तर. मुळातच घरात देशप्रेमाचं वातावरण आहे. त्यामुळे इंजिनिअरिंग करून प्रायव्हेटमध्ये जॉब करूनसुद्धा एक मनात देशसेवेसाठी कधीतरी जायचं ही भावना कुटुंबामुळे उत्पन्न झाली असं म्हणण्यात काहीच हरकत नाही आहे. बरोबर. इंजिनिअरिंगचं शिक्षण कुठे झालं होतं, आणि मग नंतर जी नोकरी होती त्याचं स्वरूप कसं होतं? माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण म्हणजेच BTech डिग्री ज्याला आपण म्हणतो, ती वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगलीला झाली. त्याआधी माझा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाला. तो शासकीय तंत्रनिकेतन रत्नागिरी, अर्थातच इथून एक 500 मीटरवर असणाऱ्या इमारतीत झाला. इंजिनिअरिंग नंतर मी 3rd इयरला होतो इंजिनिअरिंगच्या, 2016ची गोष्ट आहे. तेव्हा मी इटन इंडिया इनोव्हेशन सेंटरला असोसिएट इंजिनियर म्हणून प्लेसमेंट झाली माझी कॅम्पस थ्रू. इटन इंडियाचं कॅम्पस प्लेसमेंटचं अजेंडा असा असतो की ते प्रत्येक क्लासमधले जवळपास 5 टॉपर्स 6 टॉपर्स उचलतात. फॉर्च्युनेटली मी त्या लिस्टमध्ये होतो आणि डायरेक्ट इंटरव्ह्यू घेतला जातो. तर त्या इंटरव्ह्यूमधून माझं सिलेक्शन झालं आणि मी ऑगस्ट 2018मध्ये मी जॉईन झालो इटनला. इटनला माझं कामाचं स्वरूप असं होतं की मी ॲसोशिएट इंजिनियर होतो.
मेंटेनन्स ऑफ लाईन प्रोजेक्ट होता. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एखादा कॉम्पोनंट बनवण्यासाठी काही ड्रॉइंग्स बनवली जातात सुरुवातीला. तर त्या ड्रॉइंग्समध्ये काही त्रुट्या असतील तर त्यात जर आपण शोधून काढल्या, चुकीचा कंपोनंट बनवण्यापासून आपण वाचू शकतो. तर ते काम माझ्याकडे होतं आणि हा प्रोजेक्ट फेटवेल म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अमेरिकेमध्ये एक शहर आहे, तिथे हा प्रोजेक्ट चालायचा आणि मी त्याचं सुपरविजन इथून करत होतो. असं काहीसं कामाचं स्वरूप होतं. पण असं म्हणजे UPSCचीच परीक्षा द्यायची, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची, हे नेमकं ठरलं कधी? हा एक टर्निंग पॉईंटच आहे. तसं सांगायचं तर लहानपणापासून कुठलाही हुशार मुलगा किंवा मुलगी आपल्या संपर्कात आली तर आपण म्हणतो की कलेक्टर बन किंवा काही पोलीस अधिकारी बन. म्हणजे आपल्याला गांभीर्य असतं, म्हणजे समाजात गांभीर्य आहे ह्या सिच्युएशनचं. अवेअरनेस नसेल कशी परीक्षा वगैरे, पण ह्या पोस्टचं किंवा ह्या परीक्षेचं महत्त्व लोकांना कळतं, हे म्हणण्यास काहीच हरकत नाही आहे. तर असंच काहीसे संस्कार माझ्यावरही झाले की IAS कधीतरी आपण बनू शकतो. कारण मी ज्या खेड्यात होतो त्या खेड्यामध्ये 94.73 मार्क्स मिळवणे म्हणजे मी हुशार समजले जायचो. मी अजून खरं कॉम्पिटिशन पाहिलं नव्हतं त्या, म्हणजे एका अर्थाने म्हणायचं झालं तर. डिप्लोमाला असतानासुद्धा मला कॉम्पिटिशन जास्त मिळालं नाही. पण मी जेव्हा वालचंदला गेलो तेव्हा जवळपास सगळेच प्रथमेश राजे शिर्के होते. मग तिथे मला खऱ्या कॉम्पिटिशनची एक फील आला. आणि वालचंदला असं होतं की UPSCसाठी प्रिपेअर करणारी एक डेडिकेटेड ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये संध्याकाळी क्लब सर्व्हिस केली जायची. म्हणजे मुलं एकत्र बसायची, डिस्कशन्स व्हायची, करंट इव्हेंट्सवरती, वेगवेगळ्या विषयांवरती, बातम्यांवरती चर्चा करायची. तर मी सुद्धा त्या ग्रुपमध्ये भाग घ्यायला लागलो. खरं तर माझं जनरल नॉलेज वगैरे सुरुवातीला फार वीक होतं. मी असं अडकळत ठेचकाळत शिकत गेलो सगळं. 2017ला मी UPSCचा अभ्यास करायचं म्हणून ठरवलं आणि सुरुवात केली. त्यावर्षी मी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम स्टडी सर्कलचा प्रेसिडेंट म्हणूनसुद्धा इलेक्ट झालो होतो. सो एक प्रकारे क्लब सर्व्हिस घेताना त्यामुळे माझी ती एक अभ्यासाची स्कॅटर्ड होतं प्रिपरेशन तसं म्हणायचं तर. म्हणजे काहीही ठरवून काहीही प्रिपरेशन नव्हतं. बुक्स कुठलेही वाचत होतो, काहीही मॅगझिन्स वाचत होतो. सो डायरेक्शन नव्हतं, स्कॅटर्ड प्रिपरेशन होतं. पण सुरुवात म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना एक प्रकारे श्री गणेशा, तो 2017ला झाला. बरोबर. त्यानंतर 2018ला मी ऑफिसला लागलो. 9 तासाची नोकरी होती. घरी येऊन 5 तास परत अभ्यास करायचा. मी चालत जायचो ऑफिसला असताना. अर्धा तास चालायला लागायचा, जाताना येताना अर्धा तास. त्यानंतर खरं सांगायचं तर ताकद उरायची नाही की अभ्यास करू शकीन इतकी. पण प्रयत्न करायचो, 5-6 तास बसायचा. त्यात आरोग्य म्हणजे हेल्थवरती खूपच इफेक्ट झाले, वाईट इफेक्ट झाले. वजन वाढायला लागलं, केस गळायला लागले, हे सगळे प्रॉब्लेम्स होत होते. म्हणजे चॅलेंजेस खूपच होते. आणि एक पॉईंट असा आला की मला झेपेना झालं. म्हणजे मी आयदर जॉब करू शकत होतो किंवा मग मी अभ्यास करू शकत होतो. आणि ते मी घरी कळवलं. तर वडील मला म्हणाले की आपण पैशासाठी जर तू जॉब करत असशील तर ती स्टुपिडिटी आहे ते म्हणाले. कारण आणखी 5 वर्षांनी तुला अशी जाणीव होईल की तुझे स्वप्न ज्यांच्यावर तू गिवअप केलंस हेच तुझं खरं ॲसेट होते, हीच तुझी खरी मिळवणूक होती. आणि ती गोष्ट मला पटली. सो मी ठरवलं की आय शुड रिझाईन फ्रॉम द जॉब. आणि एप्रिल 2018मध्ये मी रिझाईन केलं. रिझाईन केल्यानंतर मी घरी आलो गावाला. आणि अशा प्रकारे ही माझी UPSCची सुरुवात होती खरं तर. कारण मी गावाला चिपळूणला रूम घेऊन अभ्यास सुरू केला. अच्छा, मग आता हे UPSC एकच टार्गेट होतं की आणखीन काही कुठल्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होता? नाही, माझं टार्गेट होतं की मला IAS बनायचं आहे आणि ते बनण्यासाठी फक्तच UPSC ही परीक्षा आहे. बरोबर. आता स्पर्धा परीक्षांमध्ये कसं असतं, तुम्ही तुमच्या जी टार्गेट एक्झाम आहे तीच द्यायला सुरुवात करायची, तिचा अभ्यास करायला सुरुवात करायचा. जर तुमच्या आयुष्यात सॅच्युरेशन आलं की ती पोस्ट मिळत नाही आहे किंवा आवडीची नोकरी तुम्हाला मिळत नाही तर तुम्ही बाकी एक्झाम्स ट्राय करता. मीही काहीसं तसंच केलं. पहिल्या 2 वर्षात मी काही एक्झाम्स दिल्या नाही. MPSC प्रॅक्टिससाठी दिली. फॉर्च्युनेटली मी MPSC प्रिलिम्स पास झालो आणि मी MPSC मेन्ससुद्धा दिली होती. मी बाकी एक्झाम्स 1-2 देण्याचा प्रयत्न केला. CAPF दिली, पण त्यात काही यश आलं नाही. कारण माझं मन हे UPSCतच गुंतलं होतं. आणि UPSCचा पॅटर्न एक विशिष्ट पॅटर्न आहे. त्याचा अभ्यास तुम्ही एकदा केलात तर असं नसतं की UPSCचा अभ्यास केला म्हणजे बाकी परीक्षा सोप्या होतात. प्रत्येक परीक्षेची वेगळी डिमांड असते. आणि माझं पहिल्यापासूनच ठरलेलं की मला बनायचं तर IAS बनायचं. म्हणतात ना, नेसला तर शालूच, तसं मी ठरवलं होतं काहीसं. आणि सो हीच परीक्षा ह्याच्यावरच फोकस केलं आणि बाकी परीक्षा देत होतो प्रॅक्टिससाठी. बट आय वॉज नॉट व्हेरी सिरियस अबाउट दॅम. बरोबर. UPSCचा पॅटर्न ह्या आपल्या युवकांसाठी तू कसं सांगशील? कशा पद्धतीची ही परीक्षा असते आणि नेमकं काय काय त्यातून जज केलं जातं? UPSCची परीक्षा म्हणजे जसं नाव म्हणतो आपण की UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, केंद्रीय लोकसेवा आयोग. हे आयोग ही परीक्षा कंडक्ट करतं. काही 21 पोस्ट आहेत, 21-22 पोस्ट आहेत त्यांच्यासाठी. जसं की IAS,
इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ज्याच्यातून आपल्याला कलेक्टर मिळतात, इंडियन पोलीस सर्व्हिस ज्याच्यातून आपल्याला SP मिळतात, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस कस्टम एक्साईज, इंडियन डिफेन्स ऑर्डिनन्स सर्व्हिस, इंडियन डिफेन्स अकाउंट सर्व्हिस, इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस, इंडियन IRPS असेल किंवा डॅन IPS असेल, डॅन ICS असेल, अशा नंबर ऑफ पोस्ट आहेत ज्याच्यासाठी ही एकच एक्झाम आहे. ही एक्झाम वर्षभर चालते. तसं म्हटलं तर 3 टप्प्यांमध्ये ही एक्झाम घेतली जाते. पहिला टप्पा असतो त्याला आपण प्रिलिम्स किंवा पूर्वपरीक्षा असं म्हणतो. यात 100 प्रश्न असतात, 2 तास असतात पहिल्या पेपरला. दुसरा पेपर असतो तो गणित बुद्धिमत्ता मापन याचा असतो, त्यालासुद्धा 2 तास असतात, 80 प्रश्न. सेकंड पेपर असतो तो क्वालिफाईंग असतो, म्हणजे तो फक्तच पास व्हायचा. 67.77 मार्क तुम्हाला त्यात मिळाले 200 पैकी की तुम्ही पास होता. पहिल्या पेपरवरती कट ऑफ लागतो, म्हणजे त्यामध्ये साधारणतः ह्यावर्षी कट ऑफ 92 मार्क्स आहे. म्हणजे जर तुम्ही 200 पैकी 93 मार्क्स मिळवलेत 2020ला प्रिलिम्समध्ये तर तुम्ही मेन्स लिहिण्याची तुम्हाला संधी मिळते. ओके. पण आता कॅच ह्या एक्झाममध्ये असा आहे की 6 ते 7 लाख लोक जवळपास ऑन ॲव्हरेज एक्झामला बसतात. 5-10 हजार मुलं होतात पहिल्या परीक्षेत. सो तुम्ही जर आकडेवारी लक्षात घेतली तर धिस इज लाईक क्रॉलिंग इन टू द डेथ ट्रॅप. म्हणजे बाकी 9,90,000 मुलांच्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा होतो. ज्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचं उदाहरण देतो मी. त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतो आणि त्यांनी घरी बसायचं अक्षरशः. बाकी 10,000 मुलं आहेत ती कॉम्पिटिशनमध्ये येतात. ती मुलं जातात मेन एक्झामला, ज्याला आपण मुख्य परीक्षा म्हणतो. मुख्य परीक्षा 7 दिवसांचा गेम आहे. म्हणतात ना ही ये लढाई लंबी चलेगी, तशा टाईपची लढाई आहे ही. पहिला दिवस असतो तो निबंधाचा पेपर, एसे पेपर. हा 250 मार्काचा पेपर आहे. ह्यामध्ये 2 निबंध लिहायचे, 125 मार्क, 125 मार्क्स. निबंधांचं काही निबंध फिलॉसॉफिकल असतात, जसं की एखादा प्रश्न तुम्हाला असं पडू शकतो की सिम्प्लिसिटी इज द ऑर्नामेंट, किंवा असा प्रश्न क्लीनलीनेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. हा तुमचा फिलॉसॉफिकल पार्ट ऑफ एसे. काही एसेज असतात ते जनरल स्टडीज किंवा जनरल नॉलेज बेस्ड असतात. जसं एखादा एसे तुम्हाला पडेल की इंडियाज रँक इन HDI हॅज बीन लो किंवा हॅज बीन कन्सिस्टंटली लो, किंवा असा प्रश्न पडेल की इंडिया GDP हॅज सफर्ड अ ब्लो ड्यू टू कोरोना व्हायरस. अशा प्रकारचा तुम्हाला निबंधाचा टॉपिक मिळतो. तुम्ही निबंधाचा पेपर लिहिलात 9 ते 12 की तुम्ही घरी यायचं. दुसऱ्या दिवशी कसरत सुरू होते. पहिला पेपर सामान्य अध्ययन 1, ज्याला आपण GS 1 म्हणतो, जनरल स्टडीज 1. दुसरा पेपर जनरल स्टडीज 2, जनरल स्टडीज 3 आणि जनरल स्टडीज 4. असे 4 पेपर तुम्हाला 2 दिवसात द्यायचे आहेत. सकाळी 9 ते 12 तुम्ही GS 1 देता. अराऊंड 56 पानं तुम्हाला लिहायची आहेत, 56 ते 60 पानं. 15 मार्काचे 10 प्रश्न, 10 मार्काचे 10 प्रश्न. 250 मार्काचा पेपर 3 तासात लिहायचा आहे. शब्द जर ठरवलेत तर जवळपास तुम्हाला 2,500 शब्द लिहायचे आहेत. मला आठवतं आहे मी पेपर देऊन बाहेर यायचो आणि माझा हात, म्हणजे मला फील व्हायचा नाही की माझा हात आहे की नाही आहे. म्हणजे मुंग्या पण यायच्या नाहीत. मुंग्या, हत्ती, घोडे सगळं धावायचं हातामध्ये. आणि मग माझा मावस भाऊ माझ्याबरोबर होता, उमेश राजे शिर्के. ते माझी उपसरपंच आहेत आमच्या गावचे. तर दादा माझ्यासोबत होता आणि तो हाताला मालिश करायचा. मी मूवचा स्प्रे घेतला होता, मूवची क्रीम घेतली होती आणि झेंडूबामसुद्धा ठेवला होता. सगळं लावायचं. माझा कोल्हापूरवरून एक मित्र आला होता, तो पाठीची अक्षरशः मालिश करून द्यायचा. मग त्या जोशाने मी परत दुसऱ्या पेपरला जायचो. इथे कसं व्हायचं, तुम्ही पहिल्या पेपरला एवढी मेहनत घेतलेली असते की दुसरा पेपर खूप चॅलेंजिंग बनतो, किती सोपा असला तरी. मग दुसरा पेपरला परत तेवढंच काम 3 तासाचं लिहायचं. परत संध्याकाळी घरी यायचं. घरी आलं की झोप येते नाही येते, कारण झोप येतच नसते मुळात. कारण कोणाला येत असेल तर तो फारच सुखी माणूस म्हणायचा. मला तर काही झोप आली नाही. मग मी दुसऱ्या दिवशी म्हणजे GS 3 आणि GS 4, तर GS 3मध्ये इकॉनॉमिक्स सब्जेक्ट मी काय असतात ते नंतर सांगतो. GS 3 झाला की GS 4 सेम कंडिशन. त्यानंतर 4 दिवस सुट्टी असते. मग येतो लँग्वेजचा पेपर. लँग्वेजमध्ये मराठी आणि इंग्रजी. तुम्ही जी ठरवाल ती लँग्वेज असते. 8व्या शेड्यूलमध्ये राज्यघटनेतले कुठली लँग्वेज तुम्ही ठरवू शकता. त्यानंतर ऑप्शनल पेपर. ऑप्शनल म्हणजे एक ठरलेला विषय असतो, एक स्पेसिफिक सब्जेक्ट असतो जो तुम्ही चूज करायचा असतो एका लिस्टमधून. मी चूज केलेला सब्जेक्ट होता पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स. आता तुम्ही का चूज केला हे पण मी सांगेन. पहिला आपण सब्जेक्ट्सबद्दल बोलूया की मेन्समध्ये काय काय अभ्यास करावा लागतो. GS 1मध्ये असतो इतिहास, भूगोल आणि समाजशास्त्र, ज्याला सोशॉलॉजी आपण म्हणू शकतो. तर इतिहासामध्ये एन्शियंट हिस्ट्री, मिडायवल हिस्ट्री आणि मॉडर्न हिस्ट्री प्लस आर्ट अँड कल्चर. जॉग्रफीमध्ये वर्ल्ड जॉग्रफी आणि इंडियन जॉग्रफी. वर्ल्डमध्ये वर्ल्ड फिजिकल, वर्ल्ड पॉलिटिकल. इंडियामध्ये इंडियन फिजिकल, इंडियन पॉलिटिकल. सोशलॉजीमध्ये ग्लोबल सोसायटी आणि इंडियन सोसायटी. जेव्हा आपण GS 2ला जातो, GS 2मध्ये असतं पॉलिटी, गव्हर्नन्स, ॲडमिनिस्ट्रेशन वगैरे सगळं. GS 3मध्ये आपण जातो तेव्हा असतं इकॉनॉमिक्स, सायन्स अँड टेक, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट. हे सगळे टॉपिक्स आहेत. आता ह्याच्यात मायक्रो टॉपिक्स आणखी खूप आहेत. म्हणजे सिलेबसच जवळपास 4 पानाचा आहे. सिलेबस म्हणजे एखादा माणूस जो UPSCची सुरुवात करतो तो आठवडाभर सिलेबसच वाचत असतो असं म्हणायला काहीच हरकत नाही. GS 4 आहे ते एथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड, म्हणजेच नीतिमत्ता. अच्छा.
की माणसाने कसं वागलं पाहिजे. ह्याच्यामध्ये 2 भाग असतात. एक असतात ते सरळ प्रश्न असतात, की एखादा कोट असतो, जसं की आता गौतम बुद्धांचा एखादा कोट असेल की व्हेन यू वॉन्ट अ टीचर द टीचर विल अपियर. हा शब्दशः मला येत नाही, पण काहीशा अशा भावाचा कोट आहे. राल्फ वॉल्डो इमर्सन किंवा रवींद्रनाथ टागोर किंवा स्वामी विवेकानंद किंवा अगदी थॉमस जेफरसन, ॲब्राहम लिंकनपासून APJ अब्दुल कलाम असतील, यांचे वेगवेगळे कोट्स असतात आणि त्या कोट्सचं विश्लेषण आपल्याला त्यात करायचं असतं. किंवा असे प्रश्न असतात जसं की तुझ्यासाठी हॅपीनेसचा अर्थ काय होतो, तुझ्यासाठी सॉरो काय आहे, डिसअपॉइंटमेंट काय आहे, तू एखाद्याला कन्व्हिन्स करताना तुझं कंपॅशन किती आहे, हे सगळं ह्या पेपरमध्ये चेक केलं जातं. सेकंड पार्ट असतो तो केस स्टडीजचा, ह्याच पेपरमधला सेकंड पार्ट. केस स्टडीजमध्ये तुम्हाला सिच्युएशन दिली जाते, रँडम सिच्युएशन असते. जसं की तुम्ही एका जिल्ह्याचे DM आहात, तिथे असे दंगे झालेले आहेत, तुम्ही काय स्टेप्स फॉलो कराल. किंवा ह्यावर्षी एक मायग्रंट क्रायसिसवरती प्रश्न होता की मायग्रंट्स जे जिल्ह्यातून बाहेर जातात त्यांना तुम्ही कसं थांबवून ठेवाल जिल्ह्यामध्ये, त्यांच्या सोयीसुविधांची अरेंजमेंट तुम्ही कशी कराल. हे झालं GS4. ह्यानंतर आपण ऑप्शनलकडे वळूया. माझा ऑप्शनल होता पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स. हा ऑप्शनल मी चूज केला त्याच्यासाठी 2 कारणं होती. एक तर अवेलेबिलिटी ऑफ कोचिंग. मी मेकॅनिकल इंजिनियर आहे, त्यामुळे हा विषय माझ्यासाठी अगदी नवीन होता. सो मी ठरवलं की नवीन असेल तरी चालेल, पण ह्याचं कोचिंग जर अवेलेबल असेल तरच हा चूज करायचा. तर फॉर्च्युनेटली कोचिंग अवेलेबल होतं. मटेरियल म्हणजे कंटेंट अवेलेबल होता, नोट्स ज्याला आपण म्हणतो. सेकंड पार्ट होता तो त्याचे मार्क्स, म्हणजे त्या सब्जेक्टने आत्तापर्यंत किती स्कोअर केला आहे. तर हा एक हाय स्कोरिंग सब्जेक्ट म्हणू शकता आपण, म्हणजे फटका बसत नाही या सब्जेक्टमध्ये. कारण कसं असतं, प्रत्येकाचा ऑप्शनल वेगळा वेगळा असतो जवळपास, आणि अशामध्ये काय होऊ शकतं की एखाद्या ऑप्शनलला चांगले मार्क्स पडतात, एखाद्या ऑप्शनलला कमी मार्क्स पडतात, आणि त्याच्यामुळे त्या माणसाचं त्यावेळेस, त्या विद्यार्थ्याचं त्यावेळेस पोस्टिंगसुद्धा राहू शकतं, असा सुद्धा धोका आहे. त्यामुळे ऑप्शनल चूज करताना फारच काळजीपूर्वक चूज करावा लागतो. एखाद्या वर्षी एखादा ऑप्शनल तुम्ही चूज कराल, त्याला मार्क्सच कमी पडतील सगळ्याच मुलांना, तर त्याचं नुकसान तुम्हाला होतं. असं होऊ नये म्हणून ऑप्शनल चूज करताना फार काळजी घ्यायची असते. एकदा का तुमची मेन्स झाली की 2-1 महिन्यामध्ये तुमच्या मेन्सचा रिझल्ट येतो. आता मेन्सचा रिझल्ट लागतो म्हणजे काय होतं, तर त्यामध्ये तुमची रोल नंबर्सची लिस्ट येते की जी मुलं इंटरव्ह्यूला पात्र आहेत, पर्सनॅलिटी टेस्टला पात्र आहेत. तर ही असते शेवटची परीक्षा, ज्याला आपण शेवटचा टप्पा म्हणू शकतो, त्याला आपण म्हणतो पर्सनॅलिटी टेस्ट. तर 5 मेंबर पॅनलसमोर तुम्ही बसायचं असतं. पॅनल तुम्हाला प्रश्न विचारतं आणि त्यातून तुमच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज घेतला जातो. अगदी सरळ भाषेत हे असं होतं. म्हणजे काय, काही असे प्रश्न असतात ज्याच्यातून तुमची चौकस बुद्धी, तुमची क्युरिओसिटी टेस्ट होईल. काही प्रश्न असतात ज्याच्यात तुमचं इंटेलेक्ट टेस्ट होतं. काही प्रश्न असतात ज्याच्यातून तुमची सद्सद विवेकबुद्धी टेस्ट होते, तुमची तत्परता टेस्ट होते. अशा प्रकारचे प्रश्न असतात आणि हा इंटरव्ह्यू साधारणतः 35 मिनटं चालतो. दिल्लीला एकाच ठिकाणी ढोलपूर हाऊसला UPSC भवनमध्ये हा इंटरव्ह्यू घेतला जातो. इंटरव्ह्यू एकदा का झाला आणि तुम्ही फॉर्च्युनेटली इंटरव्ह्यू पास झालात तर तुमची रँक लिस्ट येते. त्याच्यामध्ये तुमचा काहीसा नंबर असतो. जसं ह्यावर्षी माझा 236 नंबर आहे. बरोबर. तर हे 3 टप्पे तुम्हाला UPSCसाठी पार पाडावे लागतात. बरोबर. खरं तर प्रथमेश, एवढ्या ओघवत्या शैलीत तू हे सगळं सांगितलंस, हे ऐकताना खूप छान वाटतं, पण हे करणं खूपच आव्हानात्मक आहे. आणि यासाठी तुला कशाची आवश्यकता वाटली, स्मार्ट वर्कची का हार्डवर्कची? तुझा कसा होत झाला अभ्यास हा सगळा? माझं प्रिलिम्स होतं ते हार्डवर्क होतं, ब्रूट फोर्स ज्याला मी म्हणू शकतो. ब्रूट फोर्स म्हणजे बाजीप्रभू जसं खिंडीमध्ये लढले होते विचार न करता, म्हणजे अविचारी फक्त अभ्यास. सकाळी उठलं की पुस्तक घेऊन बसायचं, मध्ये वेळ मिळाला तर ब्रश करायचा, आंघोळ करायचं, आंघोळ केली म्हणजे नशीब 2-2 दिवसात. असा अभ्यास होता की म्हणजे त्याला ब्रूट फोर्सशिवाय दुसरा शब्द नाही, नुसतं घुसायचं आहे त्या परीक्षेत. कारण काय झालं होतं, मी प्रिलिम्स 2दा नापास झालो होतो आधीच्या अटेम्प्ट्समध्ये. 2018ला मी पहिला अटेम्प्ट दिला, त्यामध्ये मी प्रिलिम्स जवळपास 40 मार्कांनी फेल झालो. कारण काहीच माहीत नव्हतं, अगदीच कुठल्या तरी अंधाऱ्या खोलीत पोहत असल्यासारखं होतं ते, अंधाऱ्या तलावात. दुसऱ्या अटेम्प्टला मी 4 मार्कांनी फेल झालो आणि तो माझा बेस्ट अटेम्प्ट होता. तिथे मी खूप अभ्यास केला होता त्या अटेम्प्टला. त्यामुळे मी असं खचलो होतो, असं वाटत होतं की प्रिलिम्स क्रॅकच होत नाही. म्हणजे एक दडपण हेही होतं की बाबा आपल्यातला कुणी कधी झाला नाही आणि आपण ट्राय करतो आहे, मे बी आपल्यातले कुणी कधी झालं नाही कारण आपण ते करूच शकत नाही की काय, असं एक दडपण असतं. मग म्हटलं ह्यावेळेस प्रिलिम्सला काही सोडायचं नाही. आय विल लिव्ह नो स्टोन अनटर्न्ड. आय विल डू एव्हरीथिंग दॅट इज ह्युमनली पॉसिबल टू मी. अच्छा. म्हणतात ना टिल आय डाय, तशा प्रकारचं होतं. सो प्रिलिम्सला मी जवळपास 110 टेस्ट दिल्या. 110 टेस्ट इज अ मासिव जॉब. म्हणजे व्हेन आय लुक बॅक, जेव्हा मी आता मागे वळून पाहतो तेव्हा तो मला अक्षरशः वेडेपणा वाटतो एक प्रकारचा, की म्हणजे मी हे कसं करू शकलो. आणि 110 टेस्ट दिल्या, त्यासोबत मी पुस्तकं जवळपास 30-40 वेळा प्रत्येक पुस्तक रिवाईज झालं आहे. म्हणजे माझं एक पॉलिटीचं बुक आता तुम्हाला एका हातात उचलणं अशक्य आहे, त्यात पत्रावळ्या गोळा कराव्याच लागतात. आणि ते पुस्तक फारसं जुनं पण नाही आहे, ते इतक्यांदा वाचलेलं आहे मी. आम्ही मोठेपणा सांगत नाही, दिस इज द लेवल ऑफ हार्डवर्क दॅट यू हॅव टू पुट. ते करावंच लागतं, तिथे पर्याय नाही आहे. मग प्रिलिम्सला कसं झालं, मी आधी 4 मार्काने फेल झालो होतो, ह्या वर्षी मी प्रिलिम्स जवळपास 40 मार्काने पास झालो आहे. म्हणजे आय एम 40 मार्क्स अबोव द कट ऑफ माझ्या कॅटेगरीसाठी, EWसाठी.
मग मेन्सचं जेव्हा हे येतं की मला मेन्सला काय आवश्यकता असते, तर मेन्सला तुमच्याजवळ एक परफेक्ट डायरेक्शन पाहिजे, सिलेबसचा अंदाज तुम्हाला पाहिजे की ह्याच पॉईंटवरती प्रश्न विचारतात आणि इश्यू बेस्ड स्टडी पाहिजे. जसं की एखादा इश्यू असतो त्याच्यावरती स्टडी करायचं. जसं आता ऑलिम्पिक्स झालं तर त्याच्यावरती तुम्हाला एसे पडू शकतो की यूथ आणि स्पोर्ट्सचं रिलेशन, ह्याच्यावरती एसे पडू शकतो. तर ही तुम्हाला इन्साईट पाहिजे. आणि ही कधी येते, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्ही सारखे पडताळून पाहिले, तर त्यांची चाचणी करत राहिला तर तुम्हाला ते एक अंदाज येतो की हां, ह्या टाईपचा प्रश्न येऊ शकतो. सेम थिंग मला मेन्ससाठी करावं लागलं, ते म्हणजे सराव. कारण मेन्स म्हणजे तुम्हाला 3 तास बसून तो पेपर लिहायचा आहे. 10वी नंतर मोठी उत्तर लिहायची सवय जाते. इंजिनिअरिंगला काय फारशी मोठी उत्तर लिहायची नसतात, कारण तो सगळा डोक्याचा खेळ असतो. म्हणजे गणितात तुम्ही काय ना मोठी उत्तर लिहिणार, इथे कन्व्हेन्शनल असतं मेन. तर तो सराव मला करावा लागला. त्यासाठी मी 2 टेस्ट सिरीज लावल्या, एक GSची आणि एक ऑप्शनलची. आता ह्यामध्ये मला उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे सारथी संस्थेचा. मी सारथीची स्कॉलरशिप एक्झाम 2018मध्ये पास झालो होतो आणि त्या एक्झाममुळे त्यांनी मला फंडिंग केलं, एक प्रकारची स्पॉन्सरशिप दिली. तर त्यांनी माझे स्टायपेंड सुरू केला. 13,000 रुपये स्टायपेंड होता दिल्लीमध्ये, प्लस माझी क्लासला त्यांनी ॲडमिशन करून दिलं होतं दिल्लीच्या. त्यानंतर जेव्हा कोरोनामध्ये मी घरी आलो आणि मी प्रिलिम्स पास झालो, प्रिलिम्स पास झाल्यानंतर त्यांनी 50,000ची अमाऊंट डिपॉझिट केली प्रिलिम्स पास होणाऱ्या मुलांसाठी, अच्छा. की तुम्ही तुमच्या मेन्सच्या अभ्यासासाठी तो खर्च करा. कारण मेन्ससाठी खर्च होतोच. तुम्हाला टेस्ट सिरीज, हल्ली टेस्ट सिरीज 20-25 हजाराच्या खाली मिळतच नाहीत. आणि तुम्ही जर टेस्ट सिरीज लावली नाही तर तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये मागे पडता. आणि हे एक अनफॉर्च्युनेट ट्रूथ आहे, हे एक सत्य आहे. तर मी टेस्ट सिरीज लावली. जवळपास 21 टेस्ट मी मेन्ससाठी सोडवल्या, की कुठलाच विषय सोडायचा नाही, सगळं करायचं. मग मेन्ससाठी मी जेव्हा गेलो तेव्हा तयारी अशी होती की मायक्रो नोट्सवर रिलाय केलं मी. कारण बुक्स जर तुम्ही UPSC वाल्यांचे बघितलेत ना, तर ते असे म्हणजे रूम भरून जाते. पण तसा तुम्ही डोक्यावरती ताप घेऊन जर पेपरला गेलात तर तुमच्याकडून नाही होत. कारण लास्ट मिनिट रिव्हिजन्स करायचे असतात तुम्हाला पेपरच्या आदल्या दिवशी. जसं मी तुम्हाला सांगितलं की GS1मध्ये 10 विषय आहेत, त्याचं रिव्हिजन तुम्ही जर आधी केलं नाही तर तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही आहे. ह्या रिव्हिजनसाठी तुम्हाला मायक्रो नोट्स लागतात. म्हणजे माझा GS1 जो आहे ना, तो जवळपास 50 पानात संपलेला. 50 पानच रिवाईज करून मी GS1ला गेलेलो. अच्छा. आणि त्यामुळे मला असं वाटलं नाही की माझं रिव्हिजन झालं नाही. सगळे कीवर्ड जे मला लागणार होते पेपरमध्ये ते त्या 50 पानात होते. आणि हे मी ट्राय केलं. कुणीतरी दुसरं काहीतरी इनोव्हेटिव्ह ट्राय करेल, पण माझ्यासाठी मायक्रो नोट्स फार हेल्पफुल होते. इट वर्कड ॲट अ मासिव्ह लेवल फॉर मी. बरोबर. ऑप्शनलसाठी सुद्धा. म्हणजे हे तूच शोधून काढलंस की तुला कोणाचं मार्गदर्शन होतं की अशा पद्धतीने नोट्स तयार करायला हव्यात म्हणून? नाही, यामध्ये मार्गदर्शन म्हणजे होतंच की बाबा नोट्स कराव्या लागतात, हे म्हणजे ज्ञातच आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. पण मला एक जाणीव झाली की मला जोपर्यंत पेपरला जायच्या आधी एक दिवस जोपर्यंत मी अभ्यास करत नाही, काही मुलं अशी असतात जे तुम्ही त्यांना कधी पेपर दिलात ते लिहितात तसं, पण माझं तसं मला अभ्यास करावा लागतो. म्हणजे किती तुम्ही हुशार असला तरी मला एक कॉन्फिडन्स येण्यासाठी स्वतःवरती मी अभ्यास करतो. मग शेवटच्या दिवशी जर अभ्यास करायचा म्हटला तर तुम्ही इतिहासाचं पुस्तक वाचा, भूगोलाचं पुस्तक वाचा, हे अशक्य आहे. इट इज ह्युमनली इम्पॉसिबल. सो मी ठरवलं की त्या दिवशी माझ्याजवळ असं मटेरियल पाहिजे जे मी वाचून मला कॉन्फिडन्स पण येईल, माझ्याजवळ कंटेंट पण माझं रिवाईज होईल आणि मी आतमध्ये पेपरला जाताना हे सॅटिस्फाईड असेल विथ माय एफर्ट्स की मी एवढी मेहनत घेऊन आज जातो आहे. काही लेफ्ट आउटची फिलिंग नाही आली पाहिजे की बाबा मी काहीतरी सोडून चाललो आहे, माझं काहीतरी राहतं आहे, ही भीती नाही बाळगायची. आणि मायक्रो नोट्स वॉज द ओनली सोल्युशन फॉर दॅट. आणि म्हणून मी मायक्रो नोट्स घेऊनच अभ्यासाला बसलो शेवटच्या काही दिवसात. इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनबद्दल मी एक सांगू शकतो की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन हे 2-3 महिन्यात कवर होण्यासारखं नाही आहे, असं माझं पर्सनल मत आहे. याचं कारण असं की इंटरव्ह्यू, पर्सनॅलिटी टेस्ट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ही 21 वर्षाची 22 वर्षाची प्रोसेस आहे. जेव्हापासून तुम्हाला कळायला लागलं आहे की माणसाशी कसं बोलावं, कुठल्या माणसाचं काय दुःख आहे ते तुम्ही कसं समजून घ्यावं, इथपासूनची सुरुवात आहे. आणि तुमची पर्सनॅलिटी तोपर्यंत डेव्हलप होत नाही जोपर्यंत तुम्हाला तुमच्यातले फ्लॉज कळत नाहीत. आणि हे 3 महिन्यात कळणं अशक्य आहे. त्याच्यासाठी एक इंट्रोस्पेक्शन लागतं जे आधीपासून असायला हवं. आणि मला हे रिअलाईज झालं होतं. सो मी इंटरव्ह्यूसाठी जास्त काळजी घेतली नाही, कारण माझं असं होतं की किती करून किती करणार आहे. आणि थँकफुली आय हॅव स्कोअर्ड वन ऑफ द बेस्ट मार्क्स इन इंटरव्ह्यू. अच्छा. ह्याचं कारण असं होतं की आपली ज्या प्रकारे आपल्याला वाढवलं आहे, ज्या प्रकारे आपल्यावर संस्कार झाले, म्हणजे आपल्या ह्या एरियामध्ये किंवा आपल्या ह्या संस्कृतीमध्ये, त्यात एक असं असतं की लोकांसाठी परोपकाराची जाणीव असणं किंवा ग्रॅटिफिकेशन, ग्रॅटिट्यूड ज्याला आपण म्हणतो, किंवा एकमेकांना मदत करणं, सहकार्य करणं, ह्या सगळ्या भावना आपल्यामध्ये असतात. आणि कलेक्टरकडून दुसरं काय अपेक्षित असतं? हेच तर अपेक्षित असतं की त्याला जाणीव असावी दुसऱ्यांच्या दुःखाची, ते दुःख सोडवण्यासाठी त्याने प्रयत्न करावे, तो मेहनती असावा, तो निष्काळजी नसावा.
ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्या आपल्या पर्सनॅलिटीमध्ये असतील तर त्या रिफ्लेक्ट होतात, कारण त्या जज करणारी लोकंसुद्धा तितकी कॅपेबल असतात. तर ही जर्नी मी शॉर्टमध्ये सांगितली. खरं तर हो. डिटेल्समध्ये मी नक्कीच सांगेन पुढच्या प्रश्नांमध्ये. इंटरव्ह्यू खरंच आत्ता आपलं जो बोलणं झालं की एक असं की त्याचं खूप टेन्शन असतं सगळ्यांनाच की तयारी किती करायची माहीत नसतं. अगदी दरवाजा उघडण्यापासून ते परत मुलाखत संपून दरवाजा बंद करून जाई तोपर्यंत आपण त्यांच्यासमोर असतो. त्याच्याविषयी अनेक प्रवाद आहेत. लोक म्हणतात की एक जण नुसते बघतच बसतात आणखीन पण काय काय काही म्हणतात की डोळ्यात थेट बघत राहतात हो. आणि मग काही असतात की मुद्दाम तिरकस प्रश्न विचारतात. हो तर ह्या सगळ्याच अनुभवातून गेला असशील तू 35 मिनिटाच्या त्याच्यामध्ये. हो हो काय चॅलेंजिंग वाटलं आणि त्यांची प्रतिक्रिया पण एक एकदा मिळत नसते काहीच, हो. असंही ऐकलंय. बरोबर. तुझा हा सगळा अनुभव कसा होता? कसं झालं, पहिलं तर मला इंटरव्ह्यू, जसं तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, मीही तशा गोष्टी सगळ्या ऐकलेल्या आहेत. कारण माझे कित्येक मित्र, बॅचमेट्स माझे आता सर्व्हिसमध्ये आहेत, सो त्यांचे इंटरव्ह्यूचे एक्सपिरियन्स वगैरे. आणि खरं सांगायचं, प्रत्येकाचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स युनिक असतो. म्हणजे जे बाजूच्या बरोबर झालं तेच तुमच्याबरोबर होईल असं अजिबात नाही, कारण ती लोकच तितकी इनोव्हेटिव्ह असतात. आता माझा इंटरव्ह्यू जेव्हा होता, मी आतमध्ये गेलो आणि आतमध्ये गेलो तर असा गोल टेबल असतो मोठा, चेअरमन मॅडम समोर बसलेल्या 4 पॅनल मेंबर्स होते आणि प्रश्नोत्तर सेशन सुरू झालं. तर सुरुवातच अशी झाली की थोडी गडबड झाली. मी मास्क उतरवलं, जे की मी करायला नको होतं, कारण तो प्रोटोकॉल होता. मला असं वाटलं की त्यांना फोटो व्हेरीफाय करायचा आहे. मी मास्क उतरवलं आणि मॅडम जरा रागावल्या माझ्यावर थोडं, सांगायचं तर. पण नंतर त्यांना जाणीव झाली की मला असं वाटलं की फोटो व्हेरीफाय करायला त्यांनी मला मास्क काढायला सांगितलं आहे. मग त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की मास्क काढू नकोस म्हणून. म्हटलं ठीक आहे. आणि त्यानंतर माझ्या इंटरव्ह्यूला सुरुवात झाली. इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काही असेल तर ती तुमची बायोडाटा आहे, जो त्यांच्या हातात असतो. त्याला समरी शीटसुद्धा म्हणतात किंवा डिटेल्ड ॲप्लिकेशन फॉर्म म्हणतात. ह्यामध्ये तुम्ही लावलेले दिवे असतात आणि ते दिवे एक एक तुमचं नशीब जर खराब असेल त्या दिवशी तर ते विझत जातात. तर असा काहीसा इंटरव्ह्यू माझा सुरू झाला आणि एक एक प्रश्न पडत गेले. माझ्या ऑप्शनलवर प्रश्न पडले. माझ्या नावावर एक पेटंट आहे, तर त्या पेटंटवरती प्रश्न पडले, कारण ही एक युनिक गोष्ट आहे. माझी हॉबी युनिक आहे, त्यात नामस्मरण माझी हॉबी आहे, तर त्याच्यावरती प्रश्न पडला की बाबा नामस्मरण काय आहे आणि हे तू कसं प्रॅक्टिस करतोस याच्यावरती. तर माझ्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडवरती मला प्रश्न पडले, जसं की इलेक्ट्रिक व्हेकल्स काय आहेत, इलेक्ट्रिक मोबिलिटी काय आहे, ह्यावरती त्याचे प्रोज काय आहेत, कॉन्स काय आहेत. मला डिप्लोमा तू कुठे केलास याच्यावर प्रश्न पडला. मग डिप्लोमा केलास तिथे नॅशनल एज्युकेशन क्वालिटी फ्रेमवर्क काय, स्किल क्वालिटी फ्रेमवर्क काय. आता इंटरव्ह्यूमध्ये एक अशी मीथ आहे किंवा एक लोकांमध्ये समज आहे असा की सगळे प्रश्न तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला लागतात. तसं काही नसतं. मी जवळपास 5 ते 6 प्रश्नांची उत्तर देऊ शकलो नव्हतो, कारण काही गोष्टी मला आठवल्या नव्हत्या, काही गोष्टी मी वाचल्याच नव्हत्या. आणि तेवढं ते समजून घेतात की अशक्य आहे प्रत्येक माणसाने सगळंच वाचलेलं असणं. हां, वेल रेड पाहिजे, बट नॉट ऑल रेड. यू शुड बी वेल रेड, बट नीड नॉट बी ऑल रेड. सो ही एक जाणीव मला होती. आणि काही प्रश्न असे होते जे माझे ऑलरेडी प्रॅक्टिस्ड होते, जे मला ऑलरेडी मॉक इंटरव्ह्यूजमध्ये विचारले गेले होते. आणि आता विषय निघाल्याचं तर मी सांगू इच्छितो की मी जवळपास 12 मॉक इंटरव्ह्यूज दिले होते. अच्छा. कारण की 4-5 महिन्याचा वेळ होता आणि माझा वेळ काही जात नव्हता. मग मी जो येईल त्या मॉकला रजिस्टर करत होतो. आणि इंटरव्ह्यूच्या मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या मधल्या काळामध्ये मला खूपच स्ट्रगल फेस करावा लागला होता. बरेच मोठे प्रॉब्लेम्स आले होते. त्यामुळे मी स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठी मॉक्स देत होतो. आणि एक फायदा असा झाला की जवळपास 80% ऑफ द इंटरव्ह्यू जो होता तो माझा मॉक्समध्ये कव्हर झालेला. अच्छा. एक अँटिसिपेटेड इंटरव्ह्यू ज्याला आपण म्हणतो नाही की बाबा एक अंदाज असतो आपल्याला, तो आपला एक झाला होता. आणि शेवटला मॅडमनी प्रश्न विचारला की रत्नागिरीचं तुला कलेक्टर बनवलं तर तू पुराचा प्रश्न कसा सोडवशील. आणि तो प्रश्नही माझा प्रिपेअर्ड होता, तोही तयार होता आणि मी त्या प्रश्नाचं छान उत्तर दिलं. त्यानंतर मग मॅडम मला म्हणाल्या की थँक्यू, युअर इंटरव्ह्यू इज ओव्हर. आणि मी छान चालत बाहेर आलो. दरवाजा उघडलेलाच होता. कसं असतं, आपल्याला काही समज असतात आपल्या मनात आणि आपण त्या समजांबद्दल जास्त विचार करत राहतो. त्याची खरं तर गरज नसते. इंटरव्ह्यूमध्ये सिम्पल इंटरॅक्शन पाहिजे. त्यांना डिस्कशन करायचं तुमच्यासोबत, त्यांना जाणून घ्यायचं की तुम्ही ह्या पोस्टसाठी कॅपेबल आहात की नाही. त्यांच्या हातात तुमचे मार्क्स आहेत, पण याचा अर्थ असा नव्हे की ती एक पोलीस क्रॉस एक्झामिनेशन आहे की बाबा तुमची चौकशी चालू आहे. चौकशी नाही आहे ती. त्यामध्ये फक्त एक विचारपूस आहे. त्याच्यामध्ये ते तुमच्या पर्सनॅलिटीच्या डेप्थचा आणि विड्थचा अंदाज घेत आहे. हा माणूस किती खोल आहे आणि हा माणूस किती ब्रॉड आहे, ह्याचे हॉरायझन्स किती पसरलेले आहेत, या 2च गोष्टीचा अंदाज घेतला जातो. आणि त्यांचे प्रश्नही तसेच असतात. आता तुम्ही जो काढलात मुद्दा की डोळ्यात थेट बघतात वगैरे, कसं असतं, काही पॅनलिस्ट इंटिमिडेशनची स्ट्रॅटेजीज वापरतात की ज्याच्यातून त्यांना मुलाचं हे एक टेनॅसिटी किती आहे, त्याची सहनशीलता किती, याचा एक अंदाज येतो. आणि तुम्ही जर कलेक्टरच्या इंटरव्ह्यूला जाताय तर तुम्ही हे अशा गोष्टींसाठी तयार असणं म्हणजे एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडून, कारण ही पोस्टच तशी आहे. उद्या सगळेच तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलणारे आहेत.
त्यामुळे इंटरव्ह्यूला जाताना म्हणजे माझं असं ठरलेलं की इंटरव्ह्यूला जाताना मी ऑलरेडी कलेक्टर आहे आणि मी एका डिपार्टमेंटच्या मीटिंगसाठी जातो आहे. चांगला गेला इंटरव्ह्यू तर समजायचं की मी प्रपोजल जो टाकला होता मंत्र्यासमोर तो पास झाला. जर खराब गेला तर समजायचं कदाचित पास होईल. असं काहीसं होतं इंटरव्ह्यूचं माझं. बरोबर. मला असं वाटतं की एक सकारात्मकता ही संपूर्ण तुझ्या बोलण्यातून आत्तापर्यंत मला जाणून आली. अभ्यासासाठी हा गुण फार महत्त्वाचा आहे असं म्हणतो. नक्कीच. सकारात्मकता आता आपण विषय काढल्याचा आहे तर मी सांगतो की मेन्स झाल्यानंतर मला मुंबईला असताना कोरोना झाला. मी मुंबईला शिक्षकाचं काम करत होतो. मुंबईला असताना मला कोरोना झाला. मी कोरोनामध्ये 4-5 दिवस ताप अंगावर काढला. जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझे पाय जमिनीला लागत नव्हते. खूपच त्रास झाला. 6 रेमडेसिवीर लावल्या गेला. मी 14 दिवस इथे रत्नागिरीच्या कोविड हॉस्पिटलला ॲडमिट होतो आणि ऑक्सिजन लेवल खूप ड्रॉप होत होतं. 80-85 जायचं आधीमध्ये. एक किस्सा तर असा होता की मी आंघोळ करून आलो. माझे मावस भाऊ माझ्याबरोबर होते आणि माझे हातपाय निळे पडले आणि माझं ऑक्सिजन लेवल खूप ड्रॉप झालं. म्हणजे असा प्रसंगसुद्धा मी पाहिला तेव्हा. आणि इंटरव्ह्यूचा तेव्हा पोस्टपोन झालीसुद्धा नव्हती. इंटरव्ह्यू नंतर पोस्टपोन झाली आणि मी मग घरी आलो तर माझ्या घरातले जवळपास सगळेच म्हणजे 13-14 जण सगळेच हे झाले, कोरोना पॉझिटिव्ह झाले. कारण कसं असतं मिडल क्लास फॅमिलीमध्ये सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं कधी कधी चॅलेंजिंग होतं आणि फायनान्शियलीसुद्धा ते फार म्हणजे एक प्रकारे बर्डन असतं ते. तर सगळ्यात वाईट म्हणजे माझ्या वडिलांना कोविडची लागण झाली आणि वडील वयस्कर आहेत, त्यांना डायबिटीस होतं, कोमॉर्बिडिटीज ज्याला आपण म्हणतो. आणि आम्ही बाबांना ॲडमिट केलं हॉस्पिटलला. तर पप्पांचं असं होतं की पप्पा फायटर होते माझे, ते आर्मीतले असल्यामुळे ते फायटर होते. त्यांनी खूप फाईट केलं. जवळपास 30 दिवस त्यांची लढाई चालली. कोविड पप्पा नंतर निगेटिव्ह आले होते. शेवटला आम्ही त्यांचं अँटीजन केलं तेव्हा. त्यानंतर पप्पांना एक छोटासा कार्डियकचा प्रॉब्लेम झाला. सो आम्ही त्यांना हार्ट स्पेशलिस्टकडे ॲडमिट केलं कोविड हॉस्पिटलमधून. तिथे आम्ही पप्पांना नाही वाचवू शकलो. सो माय फादर पास्ड अवे. 28 मेची गोष्ट आहे. 2:30 वाजता मी हॉस्पिटलमध्ये झोपलेलो खाली चादर टाकून. माझ्यासोबत माझा मावस भाऊ होता. तर त्याने येऊन सांगितलं की असं असं झालं आहे आणि मला त्या मोमेंटची ग्रॅव्हिटी अशी पटकन लक्षात आली की ज्या माणसाने मला सपोर्ट केला आयुष्यभर, की म्हणजे एक असा रोल मॉडेल असतो आपल्या आयुष्यात, की मला बाहेर रोल मॉडेल शोधायची गरज नव्हती कारण माझे वडीलच माझे रोल मॉडेल होते. अँड आय लॉस्ट हिम. असं एका मोमेंटमध्ये होत्याचं नव्हतं झालं होतं. तसा विचार केला तर मी एक UPSC ॲस्पिरंट आहे आणि चॅलेंजेस माझ्यासाठी काही नवीन नाही आहेत. म्हणजे अगदीच मी 31 डिसेंबरच्या रात्री जेव्हा लोक पार्टी करायचे तेव्हा मी उपाशी झोपलो होतो दिल्लीत असताना, कारण सगळ्याच गोष्टी बंद झाल्या होत्या. चॅलेंजेस नवीन नव्हते, पण हा चॅलेंज एक विचित्र एक स्टेप होती. म्हणजे एक म्हणतात ना एक माइलस्टोन होता आयुष्यात, की जिथून मला माहीत नव्हतं, एक सेटबॅक होता तो, की पुढे काय करू मी. म्हणजे कोणाला इम्प्रेस करण्यासाठी मी करणार आहे हे सगळं, की कोणीतरी माझं कौतुक करावं ना. आणि वडीलच नाहीत तर कौतुकांचा काहीच उपयोग नसतो. आणि एका अशा मोमेंटवरती जिथे मी पितळाचं सोनं करायला चाललो आहे तिथेच माझे बाबा हरवून जातात. म्हणजे फारच एक एक्सक्रुशिएटिंग पेन अशी तेव्हा होती. पण नेव्हरदलेस पप्पांचं असं होतं की यू हॅव टू फाईट व्हॉट एव्हर इट इज. कारण आजोबा जेव्हा वारले तेव्हासुद्धा पप्पांनी मला सांगितलेलं, म्हणजे आम्ही नव्हतो पण पप्पांनी मला सांगितलं की जेव्हा आजोबा वारले होते तेव्हा त्यांच्यासुद्धा आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली होती. आणि त्यांनी तेव्हा मला सांगितलेलं की यू बिकम अ मॅन फ्रॉम अ बॉय. स्वतःचाच बाप स्वतःला बनावं लागतं जेव्हा आपला बाप हरवतो. आणि हा मेसेज माझ्यासाठी फारच लाँग लास्टिंग मेसेज होता, की कारण आयुष्यात बऱ्याचदा अशी प्रसंग येणार आहेत आपल्यावर की जेव्हा जवळची लोकं सोडून जाणार आहेत. सो इट शुड नॉट अफेक्ट अवर प्रोग्रेस. कारण आपण जे करतो ते मोठ्या कॉजसाठी करतो आहे. मी जर माझे एफर्ट सोडून दिले असते, म्हणजे मनात एकदा विचार आला होता की का जाऊ इंटरव्ह्यूला, म्हणजे काय उपयोग आहे असं. पण नंतर मी विचार केला की नाही, आपण जे करतो ते एका बिगर कॉजसाठी करतो आहे. एका सामान्य मिडल क्लास फॅमिलीतून आपण एक 50,000ची नोकरी सोडून आपण ह्या फील्डमध्ये आलो आहे. दिस वॉज अ डिफिकल्ट जर्नी फॉर मी, बट नेव्हरदलेस आय कंटिन्यूड. कारण सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी. बिकॉज आय वॉज पॉझिटिव्ह अबाउट समथिंग, की मी जे करतो आहे त्याचा काहीतरी एक लार्जर गुड होणार आहे किंवा त्याचा एक सोसायटीवरती एक मोठा इम्पॅक्ट होणार आहे. कारण कसं असतं, पप्पा आज असते आणि त्यांनी जर मला हा डिसिजन घेताना मदत करायची असती त्यांना, म्हणजे इफ ही वूड हॅव टू हेल्प मी, त्यांनी मला असं सांगितलं असतं की तू परीक्षा दे, तू इंटरव्ह्यूला जा, तू मेहनत घे, तू अभ्यास कर, जे होईल ते होईल. कसं असतं, श्रीकृष्णाने पण सांगितलं की 2 गोष्टी असतात, एक जे तुमच्या कंट्रोलमध्ये असतात, एक जे तुमच्या कंट्रोलच्या बाहेर असतात. कंट्रोलच्या बाहेर असलेल्या गोष्टींवरती डोकेफोड करायचीच नसते, जे कंट्रोलमध्ये आहे त्याच्यावरती लक्ष द्या. तसंच होतं, वडिलांचं जाणं माझ्या कंट्रोलच्या बाहेरचं होतं. त्यामुळे मी विचार केला की माझ्या हातात काय आहे, तर परीक्षा आहे. आणि मी ती इंटरव्ह्यू जाऊन दिली. दडपण होतं, आठवण खूप यायची, पण म्हणतात ना स्वतःचाच बाप स्वतःला व्हावं लागतं त्या दिवशी, तसं झालं होतं काहीसं माझं. सो सकारात्मकता फार महत्त्वाची, हे या प्रसंगातून निश्चितपणानं. जाता नामस्मरणाविषयी तू मगाशी उल्लेख केलास, तर नेमकं काय आहे म्हणजे?
माझी आई बालोपासना करायची, बालोपासना, नित्योपासना करायची कलावती आईंची. तर तेव्हा मी तिच्यासोबत बसायचो, सप्ताह असायचा, कधी काही प्रोग्राम असला तर बसायचो तिच्यासोबत. आणि मला लहानपणापासून मायथॉलॉजीज वगैरे वाचण्याची गोडी होती, रामायण, महाभारत किंवा विवेकानंद. फिलॉसॉफी काही कळायची नाही मला, षडदर्शन वगैरे काही माहीत नव्हतं तेव्हा. पण मला हे माहिती होतं की आपल्याला भीती वाटली आणि आपण देवाचं नाव घेतलं की देव धावून येतो, भोळी आशा होती. आणि त्या आशेचं मला नंतर सॉलिड असं म्हणतात ना, एक प्रकारे एक्सपिरियन्सेस यायला लागले की देर आर समथिंग, जसं मी तुम्हाला म्हटलं की जे आपल्या कंट्रोलच्या बाहेरचे आहेत आणि तिथे फक्तच देवाच्या हातात आहेत त्या गोष्टी. आणि अगदी आपण बघतो की डॉक्टरसुद्धा म्हणतो की हे आता माझ्या हाताच्या बाहेरचं गेलं. तर ते मला असं झालं की देवाचा एक भक्कम आधार मला मिळत गेला. अँड दॅट वॉज ओनली पॉसिबल बिकॉज ऑफ नामस्मरण. नामस्मरण म्हणजे काय? ज्या कुठल्या शक्तीवर तुमचा विश्वास आहे तिची आराधना करा. आता मी तुमच्याशी बोलतोय पण बॅक ऑफ द माइंड मला माझ्या गुरूंचं नाव चालू आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. इट बिकम्स अ पार्ट ऑफ युअर लाईफ. जसं तुम्ही अजाणतेपणे श्वास घेताय तसं तुम्ही अजाणतेपणे नामस्मरण करत असता. त्यामुळे होतं काय, तर आयुष्यात थोडी निगेटिव्हिटी सबसाईड होते आणि पॉझिटिव्हिटीला एक प्रकारे म्हणजे प्रकाश मिळतो. हे एक सिम्पल थॉट आहे त्याच्या मागचा. ह्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे. काही लोकांना वाटतं की हे सुपरस्टिशियस आहेत, म्हणजे आय एम नॉट अगेन्स्ट इट. कारण ह्या गोष्टी अनुभवातून घ्यायच्या असतात. आय कॅनॉट ॲडव्होकेट किंवा मी त्याची वकिली करू शकत नाही की बाबा नामस्मरणाचे हे फायदे आहेत किंवा हे तोटे आहेत. तर नामस्मरण हा एक्सपिरियन्शियल एक प्रकारचा फेनोमेनन आपण म्हणू शकतो. असं काहीच आहे. थोडक्यात काय तर मेडिटेशन विथ चॅन्टिंग, म्हणजे कुणाचं देवाचं नाव घेत घेत मेडिटेट करणं, त्या नामासोबत एकरूप होणं, याला आपण नामस्मरण म्हणू शकतो. निश्चितपणानं. खरं तर एवढ्या लहान वयात तर तू खूप वेगवेगळ्या विषयांवरती UPSCच्या निमित्तानं अभ्यास केलाच असेल, पण आपण जे करतो आहोत त्याचे कार्यकारण भाव पण तू समजून घेतलास मला वाटतं. म्हणजे कुठल्याही विषयात खोलवर जायचं हे जे एक ठरवलं होतंस त्याच दिशेनं तू चाललेलं आहेस आणि खूप चांगलं यश भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश करण्याचं तुला मिळालेलं आहे. कोकणच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर रत्नागिरी जिल्ह्यातला तर तू पहिलाच IAS आहेस, त्याबद्दल तर तुझं अभिनंदन आहेच. पण त्याचबरोबर मला असं सांग की जी नवीन मुलं आहेत की जी आता हळूहळू त्यांना लक्षात आलं आहे की ट्रॅडिशनलपेक्षा थोडंसं स्पर्धा परीक्षांकडे वळूया, तर त्यांना तू काय सांगशील की त्यांनी कशा पद्धतीनं या परीक्षांकडे पाहावं आणि प्रत्यक्षात कार्यान्वित व्हावं? माझा मेसेज फार क्लिअर आहे. दोन गोष्टी तुम्ही सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत की का करायचं आहे आणि कसं करायचं आहे. आणि ह्यामध्ये प्रायोरिटी आहे, लिस्ट आहे की बाबा स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे की ते का करायचं आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षा का करताय? तुम्हाला फेम हवे, तुम्हाला ग्लोरी हवे, म्हणजे उगाचंच म्हणजे नाव हवं आहे, नाव कमवायचं आहे किंवा तुम्हाला मान सन्मान हवा आहे, तर मला वाटतं ह्या अपेक्षा पोकळ आहेत. तुम्हाला खरंच काही इम्पॅक्ट करायचा असेल सोसायटीमध्ये, कुणाचं तरी लाईफ चेंज करायचं असेल, परोपकार करायचा असेल, तरच तुम्ही ह्या क्षेत्राकडे वळावं असं माझं म्हणणं आहे. तर हे का करावं, का करायचं हे जर तुमचं क्लिअर असेल तर तुम्हाला कसं करायचं हे क्लिअर होतं. या दोन गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करा पहिली गोष्ट, आणि त्यानंतरच स्पर्धा परीक्षांकडे वळावं असं माझा एक मेसेज आहे. सेकंड गोष्ट, काही गोष्टी असतात ज्यांना अंडर एस्टिमेट करू नये. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की स्पर्धा परीक्षामध्ये आपली हुशारी तितकी नसेल तरी आपण पास होतो, तर तसं नाही. एका लेवलची हुशारी लागतेच. कारण तशी त्या लेवलची हुशारी नसेल, मला कुणालाही डिस्करेज करायचं नाही आहे, मला फक्त एवढंच सांगायचं की लेवलची हुशारी नसेल तर तुम्हाला जास्त मेहनत घ्यावी लागते. कारण मी पाहिलं आहे, मुलं IITsमधली असतात, एम्समधली असतात, IIMमधली असतात, ती मुलं हुशार असतात मुळात आणि त्यामुळे ते एवढे एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत त्यांना. ऑन दी अदर हँड एक बिलो ॲव्हरेज स्टुडंट असेल तर त्याला जास्त मेहनत घ्यावी लागेल. मग ती मेहनत घेण्याची तयारी आपली असावी. इथे स्पर्धा परीक्षेमध्ये आतमध्ये आपण आलो तर सगळ्यात मोठी गोष्ट जी आपल्याला फेस करायला लागते म्हणजे कॉम्पिटिशन. आणि तुम्हाला जर कॉम्पिटिशन बीट करायचं असेल, सो इफ यू हॅव टू अचीव समथिंग दॅट यू हॅव नेवर अचीव्ड, यू हॅव टू डू समथिंग दॅट यू हॅव नेवर डन. म्हणजे जर तुम्हाला अशी गोष्ट पाहिजे जी तुम्हाला कधीच मिळालेली नाही, तर तुम्हाला त्या गोष्टीसाठी अशा गोष्टी कराव्या लागतात ज्या तुम्ही कधीच केलेल्या नाही. जसं की 15 तास अभ्यास, 12 तास अभ्यास, यू नेम इट. मी आता माझ्या मावसभावाच्या लग्नाला जाऊ नव्हतो शकलो. सो ह्या अशा काहीशा गोष्टी आहेत, सॅक्रिफायसेस आहेत, त्याग असतात. त्यागांशिवाय ह्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत. जर ही तुमची तयारी असेल तरच स्पर्धा परीक्षेकडे वळलात तर खूप मेहनत घ्या, यश तुमचंच आहे. निश्चित. प्रथमेश, तुझ्या या यशानं खरं तर कोकणातल्या मुलांना प्रेरणा मिळालेली आहे. एक तुझं स्वतःचंही करिअर आता खूप छान डेव्हलप होणार आहे. तर हे करिअर डेव्हलप होताना तू भविष्याकडे कसं बघतोयस? मी खरं तर कॉम्प्लिकेट करत नाही भविष्य. माझं एक सिम्पल गोष्ट आहे की रात्री झोपताना जर सुखाची झोप लागत असेल तर यू हॅव सॉर्टेड युअर लाईफ.
अगदी सिंपल गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला जर टेन्शन असेल, तुम्ही सॅटिस्फाईड नसाल, तर काही अर्थ नाही आहे तुम्ही घेतलेल्या मेहनतीचा. सो भविष्य असं काही बघायचं नसतं. वन स्टेप ॲट अ टाईम घ्यावी. प्रेझेंट वर्तमानमध्ये जगावं. भविष्य आपोआप क्लिअर होत जातं. निश्चितपणानं एक खूप अभिनंदनीय यश प्रथमेशनं मिळवलेलं आहे. त्याचं जे करिअर आहे ते निश्चितच इथून पुढं ब्राईट असणार आहे आणि या त्याच्या करिअरसाठी आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या वतीनं, आमच्या युवक मित्रांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं मी त्याला शुभेच्छा देतो. आणि तो इथं आला आणि त्यानं आपली मुलाखत दिली त्याबद्दल त्याचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा अभिनंदनही करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. मित्रांनो, आताच आपण ऐकलात IAS श्रेणीत निवड झालेल्या प्रथमेश राजे शिर्के यांची मुलाखत. तर फ्रेंड्स, कसा वाटला आमचा हा कार्यक्रम तुम्हाला? तुम्हाला सुद्धा नक्कीच यातून नवीन जिद्द आणि प्रेरणा मिळाली असेल. तर मित्रांनो, असेच नवनवीन कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यासाठी जरूर ऐका रत्नागिरीचं आकाशवाणी केंद्र आणि तसंच AIR रत्नागिरी हे यूट्यूब चॅनल. आणि हो, आमच्या ह्या चॅनलला आठवणीने लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.